जय श्रीराम. नमस्कार. योग वाशिष्ठ सखोल निरूपण या कार्यक्रमामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. आज निरूपणाचा 99वा दिवस आहे. आदरणीय येथील सरांना विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. नमस्कार, जय श्रीराम, जय गुरुदेव. या सत्रामध्ये सगळ्यांचं स्वागत. सत्र सुरू करण्यापूर्वी आपण प्रार्थना करूया. प्रार्थनेसाठी डोळे मिटूया, हात जोडूया. एक खोल दीर्घ श्वास घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. डोळे बंदच असू द्या. डोळे बंदच असू द्या. संपूर्ण लक्ष श्वासावर. आपला श्वास हा ज्ञान देणार आहे. त्याच्यावर संपूर्ण लक्ष द्या. या श्वासावर लक्ष दिलं की आपोआप ज्ञानाची प्राप्ती व्हायला लागते. मन इकडे तिकडे भरकटत असेल, पुन्हा त्याला श्वासावर घेऊन यायचं. श्वासावर लक्ष ठेवलं की हळूहळू सगळे विचार, भावना सगळं शांत व्हायला लागतं.
विचार शांत झाले, भावना शांत झाल्या की सगळं जग त्याचाही आपोआप उपशम होतो. सगळं दृश्य शांत होतं. श्वासावरच लक्ष ठेवा. सगळं दृश्य शांत झालं म्हणजे त्याच्यात असलेले विषय जे आपल्याला कुठे कुठे ओढतात ते पण शांत, तेही नष्ट झाले आहेत. दृश्य थांबलं, विषय संपले म्हणजे आपल्या इंद्रियांना, सेन्सेसला काही काम उरलं नाही. लक्ष श्वासावरच ठेवा. इंद्रियांना काम नाही म्हणजे शरीराला काम नाही. आपल्या गुरूंचं स्मरण करूया. श्वासावरच लक्ष ठेवूया. शरीराला काम नाही पण मी आहे म्हणजेच मी शरीराशिवायही आहे. शरीरासकट सगळ्या दृश्याचा अभाव, काही नाही पण मी आहे. मग मी कोण?
मी कोण? सगळं शांत आहे. ना विचार आहेत ना भावना आहेत. ना शरीर काही कार्य करत आहे. पण मी आहे. जो कोणी असेल तो आहे. मी कोण हाही विचार सोडून द्यायचा. जो असेल तो असेल. कळून तरी काय फायदा? सगळं दृश्य, सगळंच काही अगोदरच संपलं आहे. जो कोणी असेल तो असेल. ओम गुरवे नमः. ओम गुरवे नमः. ओम गुरवे नमः. ओम शांति शांति शांति. आपलं लक्ष आपल्या श्वासावर घेऊन जाऊया. एक खोल दीर्घ श्वास घेऊया आणि सोडून देऊ. आणखी एक खोल दीर्घ श्वास घेऊया आणि पूर्णपणे सोडून देऊ. शरीराप्रती सचेत होऊ. वातावरणाप्रती सचेत होऊ. आणि हळूवार आपले डोळे उघडूया.
जय गुरुदेव. श्वासावर लक्ष ठेवलं ना की जसं आपण आता बघितलं, सगळे विचार, सगळ्या भावना शांत होतात, जग शांत होतं, सगळे विषय नष्ट होतात, इंद्रियांनाही काही काम उरत नाही. तेव्हा असं म्हटलं होतं की श्वासावर लक्ष ठेवलं की हा श्वास आपल्याला ज्ञान देणार आहे. मग काय ज्ञान मिळालं? इथे तर सगळंच नष्ट होत चाललं होतं. आणि खरं ज्ञान तेच आहे की हे जे काही दिसतं आहे हे अज्ञान आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये जे आपण फसतो हे अज्ञान आहे. हे खरं ते खरं असं जे समजतो. आणि ज्ञान म्हणजे या सगळ्या गोष्टींचा त्याग. हे सगळं असत्य आहे, हे सगळं असत्य आहे. आणि मग खरं ज्ञान कुठलं? तर ती अवस्था की जिथे आता काहीच नाही आहे पण तरीही मी आहे. आणि मी कोण आहे? तर मी कोण आहे हे सुद्धा प्रश्न जाणं आणि जो आहे तो आहे हे ते ज्ञान. त्यामुळे ज्ञानाचं खरं स्वरूपच असं आहे, न इति न इति, काहीच नाही. मी हे नाही, ते नाही, ते नाही, हे जे काही आहे ते सगळं अज्ञान आहे. इव्हन मी कोण, मी ब्रह्मा आहे असं म्हणणं सुद्धा, सोहम असं म्हणणं सुद्धा पुढे जाऊन अज्ञानच होतं. त्याच्यामुळे हे सगळं सुटलं की जे उरतं ते ज्ञान. आणि याची गंमत अशी आहे, एरवी आपण जे काही आतापर्यंत योग वासिष्ठामध्ये किंवा अध्यात्मशास्त्रामध्ये ज्या काही गोष्टी ऐकल्या असतील, तर असं म्हणतात की प्राणायाम हा एक मार्ग झाला. म्हणजे जसं आपण श्वासावरती लक्ष ठेवून ज्ञानाचा मार्ग शोधला, मुक्तीचा मार्ग शोधला. पण ज्ञानाने सुद्धा, मुख्य ज्ञान आहे त्याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला मुक्तीचा मार्ग मिळवता येतो. पण हे ज्ञान जेव्हा व्हायला लागतं त्याचा परिणाम श्वासावरती सुद्धा होतो. आपण श्वासापासून सुरुवात केली, ज्ञानापर्यंत गेलो आणि जेव्हा ज्ञानाच्या अवस्थेत पोहोचलो त्याच्यानंतर लक्षात घ्या आपल्या श्वासावरती लक्ष उरलं नाही. पण जेव्हा म्हटलं आता श्वासाकडे लक्ष द्या, त्यावेळेस कदाचित जाणवलं असेल की आपला श्वास अतिशय स्थिर, शांत झालेला आहे. तर हे दोन्ही, ज्ञान आणि श्वास, हे दोन्ही एक दुसऱ्याला पूरक आहेत, एक दुसऱ्यावरती चांगला परिणाम करतात. हातात हात घालून एक दुसऱ्याला पुढे पुढे घेऊन जात असतात. त्यामुळे दोघांवरतीही लक्ष देणं, दोघांवरती फोकस करणं हे आपल्या चांगल्या प्रगतीसाठी आवश्यक आहे. म्हणून प्राणायामचाही अभ्यास असावा, ज्ञानाचाही अभ्यास असावा. असो, तर आपण काल अनहम भाव याच्याबद्दल चर्चा केली. वसिष्ठ ऋषी श्रीरामांना मार्गदर्शन करत आहेत निर्वाण प्रकरणाच्या उत्तरार्धामध्ये. आणि तिथे वसिष्ठ ऋषी सांगत होते की हा जो काही मी किंवा मी आहे ही सगळी भावना सोडून दे. मी नाही, माझ्याशिवाय आणि माझ्यासह काहीच नाही अशी जेव्हा भावना असेल तेव्हा हा अहमभाव चालला गेला, म्हणजे मग सगळं काही जे बाकीच्या भावना आहेत त्या नष्ट होतील, असा तू होऊन राहा. आणि याच्यामध्ये मग अडथळे काय येतात हा फार सुंदर विषय ज्या पद्धतीने इथे मांडलेला आहे की आपण सगळं म्हणतो मी नाही, मी नाही, आपण ज्ञानाच्या मार्गावर जातो, परंतु ज्ञानाच्या मार्गावरती जाताना अडथळे कुठले कुठले येतात? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपली इंद्रिय. हे वारंवार वारंवार विचार याच्यावरती झालेला आहे की कितीही ठरवा, काहीही करा, परंतु मी सगळं संयम करायचं ठरवतो, सगळं काही करतो, पण माझे सेन्सेस, माझे इंद्रिय हे मला आडवे येतात आणि ते माझ्यावरती परिणाम करतात. तर ह्या इंद्रियांचा स्वभावच असा आहे की त्यांना जे काही विषय दिसतील त्या विषयांकडे ते धावत जातील. आपण किती वेळा सांगा स्वतःला, म्हणजे असं नाही की पूर्णचपणे अपयश आहे म्हणून, पण बऱ्याचदा अशी हे येते की मी सारखं सगळं सांगितलं, हे सगळं भ्रम आहे, सगळं जग, दृश्य वगैरे सगळं असत्य आहे, तरी पण एखादं दृश्य असं येतं अचानक आपण बेसावध असताना की जिथे आपलं मन पटकन ओढलं जातं, आपले इंद्रिय पटकन तिथे ओढले जातात. अगदी नारद ऋषींच्या बाबतीत सुद्धा हा प्रकार झालेला आहे. आपण चोडाला शिखेध्वज प्रकरणामध्ये ते ऐकलेलं आहे. तर बेसावध असताना किंवा कसेही या क्षणी आपण पटकन त्याच्यात ओढले जातो आणि मग ह्या इंद्रियांना, आपले जे सेन्सेस आहेत त्या विषयांकडे ओढले गेले की ते त्यांच्या मागे धावत सुटतात. आणि अशा वेळेस त्या इंद्रियांना जिंकणं हा अध्यात्मशास्त्रातला पहिला अभ्यास आहे. त्यानंतर मग एकदा असं ज्ञान झालं की काय सत्य काय असत्य, मग ते विवेक आपला जागरूक झाला की त्याच्या पुढे मग आपण ज्ञान मार्गावरती जातो आणि मग आपल्याला गुरु आणि शास्त्र यांनी जो काही उपदेश दिला तो आपल्याला फायद्याचा ठरतो. ज्याचं चित्त शुद्ध आहे, विवेकाच्या माध्यमातून ज्याने हे ठरवलं आहे की
मला इंद्रियांना जे काही विषय दिसतात ते सगळे विषय हे असत्य आहेत, त्यांच्या मागे मी धावण्यात अर्थ नाही. तर असं ज्यांचं चित्त शुद्ध झालेलं आहे त्यांच्यावर मग थोडासा उपदेश चांगला परिणाम करून जातो. पण जर हे मन एका बाजूनी आपल्या विषयांना घेऊन चाललंय, सगळे ह्या विषयात अडका त्या विषयात अडका, अट्रॅक्शन्समध्ये जा, असं व्हायला लागलं तर मग मात्र त्याला काही मुक्तीचा मार्ग सापडत नाही. आणि म्हणून इथे वसिष्ठ ऋषी एक गोष्ट सांगताहेत. त्यांना जेव्हा ते काकभूषणला भेटले होते, आपण ते पूर्वी निर्वाण प्रकरणाच्या पूर्वार्धाच्याच सुरुवातीला आपण हे काकभूषणाचं प्रकरण ऐकलं आहे. तर तिथे भूषंडांनी वसिष्ठ ऋषींना ही गोष्ट सांगितली होती. त्यांनी वसिष्ठ ऋषींनी त्या काकभूषणला विचारलं होतं की तुम्ही दीर्घायुषी आहात, अनंत काळ राहणारे आहात आणि तुम्ही ज्ञानी पण आहात. पण असं कधी झालंय का की एखादा अज्ञानी आहे परंतु तरी सुद्धा तो बराच काळ जिवंत राहिला आहे? तर त्यावर भूषंडांनी सांगितलं की हो, मला असा एक जण भेटला होता. तो एक प्रकारचा विद्याधर होता आणि तो त्याला आत्मज्ञान नसल्यामुळे, अनात्म ज्ञान त्याच्यामध्ये जे आपलं स्वतःचं ज्ञान आहे त्याच्यामध्ये तो पारंगत नसल्यामुळे आणि त्याला ज्ञान नसल्यामुळे तो असा विद्याधर वारंवार दुःखी होत होता आणि त्याचे स्वतःचं इंद्रिय त्याच्या ताब्यात नसल्यामुळे त्याला फार दुःख व्हायचं. आणि म्हणून त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी एक दिवस तो माझ्याकडे आला. त्यांनी सगळ्या प्रकारचे जे काही साधना असतील, सिद्धी असतील, त्या सगळ्या साधना सिद्धी प्राप्त केल्या होत्या. तप जप सगळं काही करायचा. अशा प्रकारे स्वतःचं त्यांनी चित्त शुद्ध केलं होतं. त्याचं आचरण चांगलं होतं, त्याच्यामुळे त्याचं आयुष्य हे कमी नाही झालं, तो दीर्घायुषी होता आणि तो 4 कल्पपर्यंत जिवंत राहिला होता. परंतु शेवटी ह्या सगळ्या साधनेचा परिणाम म्हणून त्याच्या जीवनात कधीतरी एकदा विवेक असा उदय झाला आणि मग तो स्वतःशी विचार करायला लागला की मी दीर्घकाळ राहतोय, पण जिवंत राहतोय, सगळं करतोय, परंतु मला म्हातारपण नको आहे आणि पुन्हा पुन्हा या सगळ्या जन्मचक्रात मला फसायचं नाही. आतापर्यंत आहे तेवढं पुरे झालं आणि हे सगळं मी म्हणतोय की मला या जन्ममृत्यूच्या चक्रातून बाहेर पडायचं आहे. परंतु काय करायचं? म्हणजे आपण एखाद्या वेळेस एखादा लहान मुलगा असेल किंवा आपली मनाची अवस्था अशी असते की काहीतरी खायचं आहे परंतु काय खायचं हे माहीत नाही आणि मग आपल्या घरचे वेगवेगळे चॉईसेस देतात की हे देऊ का, ते देऊ का, नाही हे नको, नाही ते नको, नाही ते नको, असं होतं. बरं मग काय देऊ असा प्रश्न विचारला तर त्याचंही नेमकं उत्तर नसतं आणि आपण एवढे कन्फ्यूज, आजूबाजूचे कन्फ्यूज. शेवटी मग असं उत्तर मिळतं की काय, जेव्हा सुचेल तेव्हा सांगा, तोपर्यंत आपले स्वस्थ बसा, नाही तर एवढं ठेवलेले आहेत, जे काही घ्यायचं ते खाऊन घ्या. तर अशी जी अवस्था असते तसंच याच्याही बाबतीत की मला सगळं नको आहे, हे जग नको आहे, मृत्यू नको आहे किंवा जन्ममृत्यूच्या चक्रातून जायचं नाही, पण मग काय हवं तेही माहीत नाही. नेमकं अशी कुठली गोष्ट आहे जी स्थिर आहे, जिच्यामध्ये एकदा मी गेलो की नंतर मात्र माझं मन कायमचं स्थिर होईल. तर असा कुठला पदार्थ आहे, असा कुठली वस्तू आहे की ज्याच्यामध्ये मी स्वतःला शांत करू शकेल. अशा रीतीने तो अनेक दिवस त्याने प्रयत्न केला परंतु त्याला काही उत्तरं मिळाली नाही आणि म्हणून मग हे या अस्थिर जगातलं स्थिर काय आहे ते शोधण्यासाठी म्हणून तो काकभूषुंडकडे आला. आणि काकभूषुंडकडे आल्यावर त्यांनी त्याला नमस्कार वगैरे केला. निवांत बसल्यावर तेव्हा विद्याधरनी, तो जो विद्याधर होता, त्यांनी हा प्रश्न त्या काकभूषुंडकडे केला. तो म्हणाला की हे जे, आणि इथे सगळं जे वर्णन केलेलं आहे ना हे पूर्ण इंद्रियांचं आहे. म्हणजे आपण आत्ताचा जो विषय, काल आपण आपल्या अहंकाराबद्दल बोलत होतो, पण सगळं ज्ञान किती झालं, इन जनरल आपण आपल्या आयुष्यामध्ये जे आपल्याला फसवतं ते आहेत आपले इंद्रिय. एका बाजूला ज्ञान कितीही असू द्या, मला काय म्हणतात त्याला, माझं सगळं नियंत्रण आहे, सेल्फ कंट्रोल आहे, मला रोज साधना करतो, सगळं करतो, पण गुलाबजाम आल्यानंतर समोर मग आता ठरवलं आहे की नाही 2च खायचे आहेत, पण ते एक खाल्ल्यानंतर मग लगेच एकदम पुढच्या 2ची ऑलरेडी ऑर्डर मनातल्या मनात येऊन जाते. 2नी काय होणार, आपल्याला 4 खायला पाहिजे कमीत कमी, तरी ती चव येईल ना, खाल्ल्यासारखी तरी वाटते, ही अशी भावना येते तिथे. किंवा आणखी कुठलं आकर्षण असेल की जिथे आपण सहज ते दृश्यास पडलं, डोळ्यास पडलं की लगेच आपले जे काही सगळं ज्ञान असेल ते गुंडाळून बाजूला ठेवलं जातं आणि हे इंद्रिय आपल्याला भारी पडतात. बाकी कुठल्याही गोष्टी ह्या केवळ एक वेळ नियंत्रणात आणता येतील, पण इंद्रियांचं काम हे फार कठीण आहे.
आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपला जो बाहेरचा इंटरफेस आहे, बाहेरच्या जगाला जोडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या इंद्रियांच्याच माध्यमातून आहेत. तर यांचं वर्णन इथे या विद्याधरांनी फार सुंदर केलं आहे. त्यांनी म्हटलंय की हे जे काही इंद्रिय आहेत आणि त्यांना आश्रयभूत, त्यांना सपोर्ट करणारं हे मन, यांनी मला फार छळलंय. हे ह्यांचं वर्णन करावं, यांनी जे जे केलं ते जितकं सांगावं तितकं कमीच आहे. हे इतक्या इझिली, इतक्या हळूवारपणे, म्हणजे एक वेळ आपल्याला एखादा बारीकसा किडा चावला तर त्याची जाणीव होते, परंतु हे इंद्रिय आपल्या मनामध्ये अशा रीतीने प्रवेश करतात, एखाद्या विषयांचा आपल्याकडे अशा रीतीने प्रवेश करतात की ती सहज आतमध्ये आपल्या हृदयापर्यंत पोहोचून जातात त्या गोष्टीला घेऊन, आणि आपल्याला कळतही नाही. इतक्या इझिली आपल्या शरीरात, आपल्या हृदयात जातील, मनात जातील. म्हणजे डोळ्यांनी एखादी गोष्ट बघितली, सहजपणे ते स्वीकारून घेतात, आणि स्वीकारल्यानंतर त्यांचा जो परिणाम होतो तर तिथून त्यांना बाहेर काढायचं म्हटलं तर हे अतिशय कठीण आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये साधारणपणे असे प्रकार असतात की जिथे एखादी, इवन ते रिबेट्स वगैरे म्हणतात किंवा काय हार्डनर्स म्हणतात, त्याला फास्टनर्स म्हणतात, ते एखाद्या ठिकाणी ठोकले तर आतमध्ये प्रसरण पावतात. तर जाताना त्यांना विशेष जोर लावत नाही, पण काढताना मात्र ते सगळी आजूबाजूची भिंत उघडवावी लागते. त्याचं कारण काय, तर ते आतमध्ये गेल्यानंतर कडक होतात. तसं हे विषय सुद्धा, एखाद्या गोष्टीकडे सहज बघितलं किंवा सहज त्याचा चव घेतलं, काही कानावरती सहज पडलं, तर आपल्याला त्याचं ते इतक्या इझिली येतात. पण आता तो विषय एकदा आतमध्ये आला आणि डोक्यामध्ये जी त्याची भुणभुण सुरू झाली, त्याला बाहेर काढायचं म्हटलं तर हे अतिशय चॅलेंजिंग होऊन जातं. आणि एक्झॅक्टली तेच त्या विद्याधरांनी सांगितलं आहे की हे विषय आतमध्ये जाताना अतिशय सहज जातात, पण नंतर त्यांना बाहेर काढायचं म्हटलं की ते इतके कठीण होतात. म्हणजे एखाद्या तलवार एक वेळी तिला बाहेर काढता येईल, परंतु हे असले विषय हे आपल्या शरीरातून बाहेर जात नाही. आणि ही विषय सगळं, आपलं जो काही ज्ञान असेल, आपलं जे काही प्रयत्न असतील, त्या सगळ्यांना पूर्णपणे गुंडाळून बाजूला ठेवून देतात. हे आपल्यावरती वेगवेगळ्या प्रकारची संकटं आणणारे असे हे आपले इंद्रिय, आणि त्याच्या माध्यमातून मग ते पुढे आपल्या शरीर, मन, प्राण यांच्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा त्रास, दुःख, ह्या सगळ्या गोष्टी घेऊन येतात. आपल्याला म्हातारपण, व्याधी, आजारपण, ह्या सगळ्या गोष्टी ह्याच विषयांच्या माध्यमातून आणि या इंद्रियांच्या माध्यमातून आपल्यावर येतात. त्यांची जी काही वारंवार या इंद्रियांचा प्रभाव असतो तो काही असा सुखकारक नसतो. असं असतं एक वेळ की चला आनंद देणार असेल तर गोष्ट वेगळी आहे, परंतु ह्याच्यातलं कोणीही कधीही सुखकारक नसतं. तात्पुरतं वाटतं सुख आहे म्हणून, पण त्याच्या पाठोपाठ दुःखाचीही लाईन लागलेलीच असते. त्यामुळे एखाद्या वेळेस जरी मला असं थोडंसं नियंत्रण झालं, प्रयत्न खूप केले आहेत, साधना व्यवस्थित केली आहे, आणि एखाद्या वेळेस जरी असं वाटलं की चला आपण नियंत्रण करू शकू, थोडंसं कंट्रोल करू शकू, स्वतःला सांभाळू शकू, शमदम अशा गोष्टी कुठे आल्या, तरी लगेच त्या सगळ्यांना हे आपले इंद्रिय गुंडाळून बाजूला ठेवून देतात. इतके भयंकर यांचा परिणाम आहे. आणि इथून पुढे त्यांनी, विद्याधरांनी आपल्या संपूर्ण वेगवेगळ्या पाचही इंद्रियांचं त्यांनी इथे वर्णन केलं आहे. पहिले म्हणाले की हे जे डोळे आहेत हे एखाद्या गोष्टीकडे नजर गेली की वारंवार त्याच्याचकडे बघत राहतं. अगदी पुरुषांच्या बाबतीत म्हटलं तर स्त्रियांकडे बघायला एकदा नजर पडली, एखादी सुंदर स्त्री पडली की या नाही त्या निमित्ताने तिच्याकडे सारखं बघत राहतील. स्त्रियाही एखादा चांगला हँडसम पुरुष दिसला त्याच्याकडे सतत बघत राहतील. हे जे काही आहे की त्या दृश्यामध्ये, सौंदर्यामध्ये त्याच्यातून मिळणार काहीच नाही, त्याचा काही फायदाही होणार नाही, परंतु बस केवळ त्या डोळ्यांना आनंद देण्यासाठी हे डोळे सारखे त्याच वस्तूकडे, त्याच व्यक्तीकडे सतत बघत राहतात. आणि त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये नको नको ते विलास, आपल्या मनात नको नको त्या कल्पना, आणि त्यामुळे पुढे स्वतःलाच त्रास करून घेणं. या डोळ्यांना एवढं कळत नाही की जी काही वस्तू बघतोय, म्हणजे एखादं शरीर बघत असेल तर इथे प्रत्यक्ष योग वासिष्ठामध्ये असं वर्णन केलंय की ते शरीर म्हणजे ज्याच्यामध्ये थोडंसं रक्त भरलंय, थोडंसं मांस भरलंय, काही हाडं भरलेले आहेत, असे गाठोडं बांधलेलं ती पोतडी आहे. ती पोतडी या एका त्वचेनी त्याला गुंडाळलेलं आहे. एवढं जर आपल्याला कळलं तर त्याच्यामध्ये सौंदर्य काय, कशाला बघत बसायचं, असा प्रश्न इथे तो विद्याधर सांगतोय. आणि म्हणे अशा गोष्टीकडे तरी सुद्धा आपलं लक्ष जातं. एखाद्या गोष्टीचा सुगंध आला तर त्या श्वासाच्या माध्यमातून हे सुगंधाच्या मागे हे नाक सतत धावत जातं. काय खावं काय नाही खावं ह्याचं भान या जिभेला उरत नाही. हे जे आपलं रसनेंद्रिय आहे जीभ, की तिला, आणि आपण याचा अनुभव घेतला आहे की
कितीही संकल्प करा, एकदा काहीतरी आपल्या समोर खायला आलं आणि त्याची चव थोडी आवडली की मग सगळं नियंत्रण वगैरे बाजूला ठेवतो आणि त्याच्या मागे लागतो. त्या जिभेला सुद्धा काही कळत नाही किती वेळा खावं, कुठल्या वेळेस खावं, काय योग्य काय त्याज्य, अशा कुठल्याही गोष्टींना आपण विचार करत नाही. शास्त्रांनी ज्या काही मर्यादा ठेवल्या असतील त्या सगळ्या आपण दूर ढकलून देतो आणि त्यांच्या मागे असतो. तसंच ह्या त्वचेला, हिला जो स्पर्शाच्या सुखाचा अनुभव लागलेला असतो आणि म्हणून आपण अनेकदा अनेक असे छोटे मोठे अपराध गर्दीच्या ठिकाणी बघतो की स्पर्शाचा सुख, त्यात खरंच काय सुख आहे हे कळत नाही. ते म्हणतात की या सुखाच्या मागे मला स्वतःला आवरता येत नाही. हे असंच त्वचा ही सारखी कुठेतरी जिथे जिथे तिलाच आनंद मिळेल तिथे तिथे धावण्याचा प्रयत्न करत असते. कान सुद्धा नको त्या गोष्टी ऐकण्याच्या मागे लागतात. आपण बघतो नको ते चॅटिंग, नको ते चर्चा. अनेकदा लोक भेटले की काय बोलावं तर कोणाची तरी तिसऱ्याची निंदा नालस्ती करणं किंवा निगेटिव्ह गोष्टी बोलणं आणि मग तेच कानावर पडल्यावरती त्याचा आनंद घेत राहणं, कोणाच्या चुगल्या करणं, चहाटळा करणं, हे जे काही सगळे प्रश्न आहेत, असे जे काही गोष्टी आहेत, ह्या सगळ्या केवळ त्या शब्दांच्या माध्यमातून म्हणतात. ह्याच्यातही मला काही कळत नाही की हे सगळं काय आहे. या सगळ्यांचा प्रतिकार मला करता येत नाही आणि उलट त्या हव्याशा आहेत असं वाटतं, परंतु त्या मिळून सुद्धा काही सुख मिळत आहे अशातला प्रकार नाही. मला खरं, मी एक विद्याधर, माझ्याकडे सगळ्या शक्ती सगळ्या सिद्धी आहेत आणि मला जे पाहिजे ते सगळं मला सहज मिळवता येतं. मोठ्या पुण्यकर्मांमुळेच मला हा विद्याधराचा जन्म प्राप्त झाला आहे. परंतु ही सगळी गोष्टी, या सगळ्या गोष्टी जे काही मिळवेल मी, याच्यातून जे काही मान अपमान जे काही असेल ते सगळं कुठेतरी दूषित आहे. त्याच्यामध्ये सुख हे मला असं दिसत नाही आणि त्याच्यामुळे त्या सुखांमध्ये काही योग्य आहे असंही मला सापडत नाही. म्हणून मला जे काही दुःख आहे, आता मला ही जाणीव झाली आहे की मी आत्मज्ञान माझ्याकडे नाही. त्याच्यामुळे या आत्मज्ञान रहित असल्यामुळे जी काही माझ्याकडे दुःख येत आहे, दुबळेपणा येतो आहे, त्या सगळ्या गोष्टी माझा अनर्थ करतात. म्हणजे एवढा विद्याधर आहे, सगळ्या सिद्धी सगळं काही आहे, परंतु तरीसुद्धा मला कुठेतरी ती खंत आहे की या सगळ्या गोष्टींमध्ये सुख नाही. तर त्याला काय कठीण आहे, काय मिळवणं अशक्य आहे, सगळं काही मिळू शकतं, परंतु त्यांच्यामध्ये सुख नाही हे त्यांनी 4 कल्पापर्यंत जिवंत राहून अनुभव घेतला आहे. आपल्याला वाटतं दीर्घायुषी व्हावं, आपल्याला वाटतं सगळे सुख मिळावे, सगळं काही असावं, पण जेव्हा ही जाणीव होते की अरे या इतकं राहावं, इतकं करावं, सगळं करावं, पण त्याच्यात खरं सुख नाही आहे. कारण किती भोगले तरी सुद्धा सुख हे थांबत नाही. आपला मनाचा, आपलं जे काही अस्तित्व आहे ते आहे इन्फायनाईट आणि हे जे काही सुख आहेत ते सुद्धा इन्फायनाईट. मर्यादित काय असतील तर आपले इंद्रिय. या इंद्रियांच्या माध्यमातून आपण कितीही काही करायला गेलो तरी ते पुरेसे पडणार नाही. इंद्रिय थकतात, परंतु गोष्टी उपलब्ध भरपूर असल्यामुळे पुन्हा इंद्रियांना ती हवा सुटते आणि ते सुख काही मिळत नाही. त्यामुळे हा विद्याधर अतिशय कळकळीने येऊन सांगतोय भूषुंडकडे की मला हे जे काही सगळं मिळतं, परंतु आत्म्याचा अनुभव नाही, आत्मज्ञान नाही. त्यामुळे मी या सगळ्या गोष्टी पासून स्वतःला वाचवायला आलो आहे. या सगळ्या सुखांमुळे, ज्यांना मी सुख समजतो, त्यांच्यामुळे केवळ दुःख, भय इत्यादीच माझ्या नशिबाला येतात. मी एवढा दीर्घायुषी आहे, पण त्याचा काय उपयोग. जे इथे देव, यक्ष, गंधर्व, किन्नर जे कोणी असतील विद्याधर, हे सगळे उच्च योनीतील असून सुद्धा त्यांना धर्म किंवा मोक्ष यासाठी ते पुन्हा जन्म घेत नाही, तर ते आपल्या त्या सुखांभोवती फिरत राहतात. म्हणजे देवांच्या बाबतीतही असं म्हटलं आहे की त्यांना आहे देव पडणं, त्याच्यातच सुख मिळतं. त्यांना आपण आता मोक्ष मिळवावा या गोष्टीची कल्पनाच येत नाही आणि काही काळानंतर केव्हा तरी वैराग्य येतं. मग त्या वैराग्यानंतर खरा विवेक उत्पन्न होतो आणि तिथून मग ते बाहेर पडले तर पडले. तर त्यामुळे हा विद्याधर म्हणतोय की अरे हे सगळं जे कोणी असतील यांना कोणालाही पुरुषार्थासाठी जन्म घ्यावा असं लक्षात येत नाही. परंतु ही गोष्ट का समजत नाही की हजारो वेळा त्या गोष्टीचा तोच तो उपभोग आपण घेतलेला आहे, त्या चवीने हव्यासाने घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर सगळं करून सुद्धा पुन्हा काही मिळतच नाही, पुन्हा तेच करावं असं वाटतं. त्या अतिशय तुच्छ सुखासाठी आपण या विषयांकडून, आपल्या इंद्रियांकडून वारंवार फसवले जात आहे आणि ह्यामुळे मी कधीही असा तो स्थिरतेचा अनुभव मला मिळत नाही आहे. त्यामुळे हे साधू, हे काका उशिंड,
एक गोष्ट अशी की तत्ववेत्यांनी जो केलेला उपदेश आहे, त्यांनी म्हटलंय, जे ज्ञानी लोकांनी सांगितलं आहे की सगळ्यात कठीण जर काही असेल तर इंद्रिय जय. आपलं कारण इंद्रियच हे सगळे आपल्याला फसवतात आणि त्यांच्यावरती विजय मिळवणं हीच खरी पराक्रमाची गोष्ट आहे. ज्यांनी ते केलं तो खरा पुरुष. बाकी तुम्ही युद्ध किती जिंका, तुम्ही आयुष्यात काही पराक्रम करा, कितीही पैसे मिळवा, काय वाटेल ते करा, त्यांना पुरुष म्हणता येत नाही जोपर्यंत ते स्वतःवरती विजय मिळवू शकत नाही. स्वतःच्या इंद्रियांवरती जोपर्यंत ते विजय मिळवत नाही, त्यांना देवांची स्तुती, देवांच्या मान्यतेला सुद्धा ते पात्र होऊ शकत नाही, काहीही केलं तरी. जो जितेंद्रिय आहे तोच इथे पुरुष नावाला योग्य आहे, बाकी सगळे केवळ हाडा मांसांची बाहुली आहे, असं त्यांनी म्हटलं. आणि म्हणून तो इंद्रिय सांगतोय की ज्यांनी अतिशय रम्य भोग असे दीर्घकाळ भोगलेले आहेत, त्याला काही मिळालंय असं मला तरी दिसलं नाही. म्हणजे खरंच खूप ज्ञान, खूप सगळे सुख घेतले, सगळं काही प्राप्त केलं आणि म्हणून त्याच्या डोक्यावरती कल्पवृक्ष उगवला आहे, त्याच्या मागे काही लाईट लागलाय, त्याच्या मागे काही सिद्धी आलेली आहे, असं काही कुठेही मी कधी बघितल्यासारखं मला आठवत नाही. किंवा त्याच्या अवयवांवरती विमानासारखं काही उत्पन्न झालेलं आहे, असाही कुठला अनुभव आलेला नाही. दीर्घ भोग घेऊन ही गोष्ट लक्षात घ्या, खूप काळ एन्जॉय करायचं ही आपली कल्पना असते. आणि म्हणून मी कधीतरी मागेही म्हटलं होतं की साधारण 40 सुरू झाली, 40च्या नंतर की मग त्याच्यानंतर माणूस जेव्हा आपला स्टॅमिना कमी होतोय असं वाटायला लागतं, मग चला मी जिमला जातो, मी आता रोज उठून व्यायाम करायला लागेल, मी वॉकला जाईल, आपल्याला फिट ठेवायला प्रयत्न करेल. मग त्या ब्युटी पार्लरच्या, हेअर ड्रेसेसच्या याच्या ट्रिप्स वाढायला लागतात, तिकडे जाऊन मेकअप वगैरे करून आणखी स्वतःला यंग ठेवण्याचा प्रयत्न सुरू होतो. का? या सगळ्यांच्या मागे भावना हीच आहे. सगळ्यांच्या अगदी मुळाशी जायचं झालं तर ते भय आहे, पण त्या भयाच्या वरची जर थोडीशी भावना असेल की अरे माझं जे भोगण्याचे जे दिवस आहेत ते आता संपत आले, 40च्या पुढे आता मला फारच थोडा काळ राहिला, कारण शरीर माझं जास्त दिवस साथ देणार नाही, मला आणखी एन्जॉय करायचं आहे, आणखी एन्जॉय करायचं आहे. म्हणून या सगळ्या भोगांच्या मागे, एन्जॉयमेंटच्या मागे माणूस लागतो. परंतु ते एन्जॉय करूनही काय मिळालंय हा प्रश्न विद्याधरने विचारला. खूप भोग भोगले पण काय झालं, डोक्यावर कल्पवृक्ष उगवला का, किंवा काही अंगावरती असं विशेष चिटकलं का, असं काहीही झालेलं नाही. त्याच्यामुळे त्यांनी असं म्हटलं की जे प्राप्त झालं असताना पुन्हा आणखी काही मिळवायची गरज राहत नाही, त्याच्या मागे प्रयत्न करायची गरज नाही. ते मिळवण्यासाठी इंद्रिय, मन, प्राण यांच्या संयमाच्या योगाने ते मिळवावं. म्हणजेच काय की असं काहीतरी प्राप्त करावं की एकदा मिळालं ना त्याच्यानंतर पुन्हा काही करायची गरजच नाही. कारण भोगांच्या बाबतीत पुन्हा 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 तेच ते करायची गरज पडते. पण असं काहीतरी घ्यावं. आणि हा आपला योग वसिष्ठचा अगदी पहिल्या दिवसाचा विषय आहे, सुरुवातीचाच विषय आहे की एवढी सगळी श्रीरामांनी तेच म्हटलं की हे जे धावधाव चालते सगळे, हे मिळवा ते मिळवा, याच्या मागे पळा त्याच्या मागे पळा, तर हे करण्याच्या ऐवजी असं एक काहीतरी मिळवावं की जे मिळालं की बस परमनंटली हॅपी, डोक्याला ताप नाही की पुन्हा आपलं उठारेन हे कर. कारण प्रत्येक गोष्टी मागे प्रयत्न आहेत. ब्युटी पार्लरमध्ये जायचं म्हटलं तर पैसे खर्च करायची गरज आहे, वेळ काढून तिथे जा बसा, आणि ते काय काय केमिकल्स लावत असतील आणि ते काय होत असेल माहिती, पण प्रयत्न आले या सगळ्या गोष्टींमध्ये. बरं, एकदा जाऊन आल्यानंतर झालं का? नाही होत. पुन्हा 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 फेऱ्या मारायच लागतात काही काही दिवसांनी. तुम्ही हेअरस्टाईल करा, आणखी काही काही करा, तिथे पुन्हा पुन्हा तेवढ्या फेऱ्या मारायच लागतात. हे सगळे प्रयत्न सोडून दिले, भोगांचा विषय सोडून दिला, असं काहीतरी मिळालं, असं काहीतरी सुख मिळालं की जे कुठल्याही कष्टाशिवाय एकदा मिळालं आणि संपलं, त्याच्यानंतर पुन्हा काही करायची गरज नाही, कायम त्या सुखातच बुडत राहिलो, असं सुख कुठलं आहे. आणि म्हणून त्या सुखाच्या मागे प्रयत्न करणं हे थोडं लॉजिकल आहे. कुठल्याही कॉर्पोरेटच्या दृष्टीने बघा किंवा आणखी काही बघा, असे कुठले प्रयत्न करण्यात अर्थ नाही की ज्याच्यात इन्व्हेस्टमेंट केली माझ्या दृष्टीने आणि ती वाया जाणार असेल, ती काही काळाने आपोआप संपणार असेल, तर त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करण्यात अर्थ नाही. एक विद्याधरजी हा विषय समजत असतील की साधारणपणे आपण पैसे कशात इन्व्हेस्ट करतो, तर डेप्रिशिएटिंग असेट आणि ॲप्रिशिएटिंग असेट असं एक इन्व्हेस्टमेंटची साधी कल्पना आहे. एक कार घेतल्याबरोबर तिची किंमत लगेचच 10 लाखाची कार घेतली, ती घेऊन घरीपर्यंत तिची किंमत 8-9 लाख रुपये झालेली असते ऑलरेडी, कारण ती घेतली, तिची किंमत कमीच होणार आहे. तर हे झाले डेप्रिशिएटिंग असेट्स. आणि ॲप्रिशिएटिंग असेट्स कुठले की समजा आजकालच्या भाषेत एक साधारण घर जर घेतलं, जमीन घेतली, आज ने उद्या तिची किंमत वाढते. सोनं आहे, आज ने उद्या तिची किंमत वाढते.
कधी कधी कमी होऊ शकते, पण लॉंग टर्ममध्ये ह्या गोष्टींची किंमत वाढू शकते. तर आपली इन्व्हेस्टमेंट आपण शक्यतोवर कशात करावी, की जी किंमत वाढणार आहे किंवा ॲटलिस्ट स्थिर राहील त्याच्यात करावी. आणि जीवनामध्ये आपण काय करतो की आपली इन्व्हेस्टमेंट, आपली एनर्जी आपण अशा गोष्टींमध्ये घालतो की ज्या डिप्रिशिएटिंग, की एकदा सुख घेतलं ते काही काळाने हळूहळू कमी होत जातं. ते नंतर म्हणजे घराचंच घ्या, अगदी पुन्हा इथेच ॲप्रिशिएटिंग डिप्रिशिएटिंग, घराची किंमत पैशाने वाढत असेल, परंतु घर घ्यायचं 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 म्हणून आपण त्याच्या मागे लागलो, ते घेतल्यानंतर आपण सुखी होतो का? काही दिवसांनी हळूहळू त्या घराचं नाविन्य चाललं जातं आणि मग काय होतं की अरे आता झालं, आता नवीन काहीतरी करायचं, फर्निचर करायचं, हे करायचं, ते करायचं. तर ह्या ज्या वासना आहेत सगळ्या, इथे जो विद्याधर जे सांगतोय की ह्या सगळ्या वासना, ह्या सगळ्या अशा गोष्टी की ज्यांच्या मागे लागल्यानंतर त्यांची किंमत पुन्हा काही काळाने कमीच होते, पुन्हा पुन्हा प्रयत्न करावे लागतात. त्याच्याऐवजी अशा गोष्टींमध्ये आपण स्वतःला इन्व्हेस्ट करावं, आपल्या अशा गोष्टींमध्ये स्वतःचं मन टाकावं, प्रयत्न टाकावे की जिथे एकदा प्रयत्न टाकले की आपोआप ते आपल्यासाठी कार्य करत राहील, आपल्याला पुन्हा पुन्हा प्रयत्न करायची गरज नाही. आणि म्हणून त्यांनी म्हटलं आहे की अशा प्रयत्नांच्याच मागे लागणं हे योग्य नाही काय. अशा भयंकर रोगावर केवळ विषयांची जी भोगण्याची आशा आहे ती सोडून देणं याशिवाय दुसरं त्याला औषध नाही. आपण कितीही तीर्थ घ्या, तीर्थयात्रेला जा, मंत्रांचा उपयोग करा, या सगळ्या गोष्टींनी काहीही परिणाम होत नाही. या इंद्रिय नावाच्या भोगांनी पुरुष कधीही सुखी होत नाही. आणि म्हणून मी या सगळ्यांविषयी विरक्त होऊन हे काकभूषुंडा तुम्हाला आता शरण आलो आहे. तुम्ही मला असं काही ज्ञान द्या, असं काही परमपद ते प्राप्त करून सांगा, त्याच्याबद्दल माहिती सांगा की ज्यामुळे मला पुन्हा कुठल्याही प्रयत्नांच्या मागे जायची गरज पडणार नाही. या इंद्रियांना मी सहजपणे त्यागू शकेल आणि स्वतः त्या सुखाचा अनुभव घेऊ शकेल. तुम्ही अतिशय दयाळू आहात, तुम्ही अतिशय तत्त्वज्ञ आहात, त्याच्यामुळे तुमच्याकडे आल्यानंतर मला निराशा होणार नाही असं मी समजतो. आणि याच्यावरती भुषुंडांनी त्याला उपदेश केला. आणि भुषुंडांनी सांगतानाच म्हटलेलं आहे की अगदी स्पष्ट आणि निसंदिग्ध शब्दात मी जे सांगतो ते तू ऐक. तो सगळा उपदेश आपण उद्या बघूया. थोडक्यात त्या उपदेशाची लाईन हीच आहे की जे काही आहे ते सगळं आपल्या आतमध्ये, दृश्याचा, अहंकाराचा त्याग कर. इंद्रिय नावाची गोष्टच नाही. इंद्रिय म्हणून जे तू आतापर्यंत म्हणतो आहे, इंद्रिय नावाची अशी काही गोष्टच नाही असं समज. आणि हे जे काही ज्ञान आहे हे पक्क होईपर्यंत आपल्याला आपल्या श्वासाचा अभ्यास करायचा आहे. कारण ज्ञान 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 म्हणतो, पण जेव्हा जेव्हा ते अशी परिस्थिती येते त्यावेळेस पटकन जर काही आपण सांभाळू शकत असेल तर आपला श्वास, तो आज जसं बघितलं, श्वासावरती लक्ष दिलं, सगळ्या गोष्टी शून्य होतात, सगळे इंद्रिय शून्य होतात, जे काही उरतं ते खरं ज्ञान. ठीक आहे. आणि एकदा ज्ञानाच्या मार्गावर राहिलो की श्वास आपला आपोआप स्थिर होतो. त्यामुळे हे पुन्हा एकदा सांगतोय सत्राच्या शेवटी. आज इथे थांबूया, उद्या आपण भेटू. जय श्रीराम, जय गुरुदेव.